मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्याच्या राजकारणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। मराठा समाजाच्या मागण्यांवरून आंदोलनाची चर्चा सुरू असतानाच राज्य सरकारकडून एक महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे। मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीचे प्रमुख आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर शासन गंभीरपणे काम करत आहे, त्यामुळे आंदोलनाची परिस्थिती पुन्हा निर्माण होणार नाही असा त्यांचा विश्वास आहे। ही प्रतिक्रिया अशा वेळी समोर आली आहे जेव्हा मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा राज्यव्यापी आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे। त्यामुळे या विषयाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे। अहिल्यानगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील यांनी मराठा आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांचे आणि राज्यभरात निघालेल्या शांततापूर्ण मूक मोर्चांमध्ये सहभागी झालेल्या लाखो मराठा बांधवांच्या भूमिकेचा गौरव केला आहे। समाजाने संयमाने आणि लोकशाही मार्गाने लढा दिला असे त्यांनी नमूद केले। यावेळी त्यांनी मराठा आरक्षणाच्या प्रवासाचाही आढावा घेतला। त्यांच्या म्हणण्यानुसार काही वर्षांपूर्वी राज्य सरकारने कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आरक्षणाचा निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाला न्यायालयीन स्तरावरही पाठबळ मिळाले होते। मात्र नंतरच्या घडामोडींमध्ये हे आरक्षण कायम राहू शकले नाही, त्यामुळे समाजाला मोठा फटका बसल्याचाही दावा त्यांनी केला। सध्याच्या सरकारने पुन्हा सत्तेत आल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी अनेक निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले। विशेषतः कुणबी नोंदींच्या पडताळणीचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू असून पात्र लाभार्थ्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगाने सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली। सरकारचे म्हणणे आहे, प्रशासकीय आणि कायदेशीर पातळीवर आवश्यक प्रक्रिया पूर्ण असून उर्वरित कामही टप्प्याटप्प्याने पूर्ण केले जाणार आहे। त्यामुळे समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचा दावा करण्यात आला आहे। आता दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांची पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलनाची दिशा काय असेल याबाबत उत्सुकता वाढली आहे। मराठा आरक्षणाचा प्रश्न आता कोणत्या टप्प्यावर पोहोचतो, सरकारची आश्वासने प्रत्यक्षात कितपत पूर्ण होतात आणि आंदोलनाची पुढील दिशा काय असते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।